आणि मी तो समोर मारायला गेलो, आउट झालो. अच्छा, आणि तो चौकार देखील तू मारला, चौकारांची हॅट्रिक केली. बेस्ट ऑफ लक तुला देखील असणाऱ्या पुढच्या मॅच साठी. जाऊयात यानंतरची अजून एक बिग फायटिंग मॅच जी आपल्या समोर येते. खल्लास 3-2-1-4 विपक्ष श्री 11 अशा या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच असणार आहेत. कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय, पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय कोळेगावातील एक खूप चांगले समालोचक आमचे साथीदार ओमकारजी पाटील सर यांना. थँक्यू सो मच मनीष. आवाज आपण नुकतंच ऐकलं. गोरात मला माझ्याकडे सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीतील दुसरा एका बाजूला आपण बघतोय खल्लास 3-2-1-4 आणि त्याच्या विरोधात श्री 11 टॉस जिंकला होता मनसेच्या मैदानावरती. टॉस खल्लास 3-2-1-4 ने टॉस जिंकला. प्रथमच फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आणि श्री 11 ला बॅटिंग साठी इन्व्हाइट. अगदी पहिल्या बॉलवरती स्वीप केलंय. गुडघा टेकून पटका सजवला. डिप्ला स्क्वेअर लेग फिल्डर आहे. एकच धाव मिळाली. राहुल आणि रजत जोडी आहे मैदानावरती. गिरीचा अगदी पहिल्या बॉलवर सिंगल. आता लाईन लिंक खराब आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. दोन धावा फलकावरती. हो, फटका चांगला गॅप मध्ये बॉल चालला. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर नाहीये. सीमा पार येतो डावातील पहिला चौकार. हॅलो, 3-7 धावा दाबलगावरती आपण बघतोय. नो बॉल. लाऊडली नो बॉल अंपायरने सांगितलं. स्क्वेअर लेग पण 7 अंमले झालेत कारण की संकेत इन ऍक्शन मध्ये. फटका चांगला गॅप मध्ये मिड विकेटला बॉल चालला. सीमा पार येतो. अजून एक चौकार. डावातील दुसरा फलंदाज राहुलचा बॅट मधनं. 4 चेंडू 12 धावा. दाबलगाव स्वीप केलाय. कलात्मक स्ट्रोक. बॉल झाला सीमा पार. राहुलचा बॅट मध्ये येतोय. हा सलगचा दुसरा दमदार चौकार. पॉवर प्लेचा तब्बल 16 धावा खर्च केलात गिरीशने. तेवढं महागडं षटक आता म्हणावं लागेल. इन ऍक्शन मध्ये आमचे कॉमेंटेटर मित्र मयूर भोईर सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांच्या दिशेने बॉल. गॅप खूप होती. त्या बॉल गॅप मध्ये चाललाय. सीमा पार येतो. सलगचा तिसरा चौकार. षटक संपन्न झाला. पहिलं डब्बल धावा दापलगावर त्याला एकूण 20. मागडं षटक बघायला भेटलं. गिरीशचा दुसऱ्या ओव्हर मध्ये आला. गोलंदाज आपण बघतोय
पवनला पहिल्याच बॉल वरती येतो आज चौकार पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय रणजितच्या बॅटमधून आलेला अजून एक चौकार काय फलंदाज होते अगदी पहिल्या ओव्हर पासून पॉवर प्ले पासून केलेली सुरुवात थांबत नाही दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधनं विचार कदर 3 चौकार आले रणजितच्या बॅटमधनं 2 चौकार आले राहुलच्या बॅटमधून 3 चौकार आले रणजितच्या बॅटमध्ये येणारा दुसरा चौकार 24 वर हवा धाव फलकावरती पण बघतोय दुहेरी अंकाने धाव फलक सजलंय हा बॉल सुद्धा पटका चांगला मयूर दुबई चांगली बिल्डिंग फेकी चांगली होती मिळेल फक्त सिंगल एकने धाव फलक जाईल पुढे धाव फलकावरती बघतो आपण एकूण 25 धावा 2 बॉल झाले चिडक सुरू दुसरा पॉवर प्ले झाला संपन्न पहिल्या आणि चौथ्या ओव्हर प्लेचं पॉवर प्ले वेगळ्या समीकरण स्पर्धेमध्ये बघायला भेटतं लॉंग लाईनला फिल्डर ठेवण्यात झालेला फिल्डिंगचा विचार जर केला तर ऑफ साईडला आपण बघतोय सुपर कव्हर असेल एक्स्ट्रा कव्हर मिडअप असेल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये असेल बॅकवर्डला पॉइंट मिड विकेट स्क्वेअर लेग असेल थोडा डीप मध्ये आणि त्याबरोबर असेल एक लॉंग लेग अगदी फाईन लेग आणि लॉंग लेग फिल्डर असेल गोलंदाज पवन तयार समोर राहुल फटका चांगला बॉल चाललाय सीमा पार येतो सलगचा चौथा चौकार फलंदाज राहुलच्या बॅटमधनं एकोणतीसाव्या फलकावरच फिडअप करायचं बघा टाइमर सुरू आहे टाइम वॉच सुरू आहे ओव्हर 16 मिनिटात तुम्हाला 4 ओव्हर संपन्न करायचं आहेत 29 दहा फलकावरती फटका इथे सगळा गॅप मोठी आहे सलगचा 5वा चौकार येतोय 6वा बघायला भेटेल का कालही असं चित्र बघायला भेटलं होतं पण तिथे 6वा चौकार बघायला भेटला नाही पण इथे मात्र कधी दुसऱ्या मॅच मध्ये राहुलच्या बॅटमधून आलेला सलगचा 5वा चौकार येतोय चौकारांना धावसंख्या वेगाने गती घेते धाव फलकावरती तब्बल 33 ऑल स्कोर बोर्ड 4 बॉल 33वा धाव फलकावरती 5 आले 6वा येईल का विक्रम रचेल का पण त्या बॅटचा आतल्या बाजूला टॅप करायचं तर राहुल पुनरावृत्ती करतोय पुन्हा एकदा फटका त्याला केलायचं होतं अगदी टॅप करायचं होतं मिड ऑफला जमलं नाही कॉर्डोवेशन जुळलं नाही चेंडूने बॅटचा हवा तो संपर्क झाला नाही डॉट बॉल येतोय धावसंख्या सगळी 33 वरती बॉल झाले एकूण 5 अखेरचा बॉल स्क्वेअर लेगला फिल्डर आहे बीट झाले मयूर चांगलं बॅकअप करतोय मिळेल फक्त सिंगल ओव्हर संपन्न 2 षटकांचा खेळ संपन्न 2 षटका कर धावसंख्या फलकावरती एकूण बिनबाद 34 गोलंदाज डाकवर आला गोलंदाज रोहित भंडारी दुसरा ओव्हरचा खेळ सुरू होतोय स्पीडअप करायचा प्लीज रिक्वेस्ट करतो वारंवार आम्ही की वेळेला महत्व द्या वेळ खूप महत्वाची आहे कारण की आज एकूण 13 मॅचेस कव्हर करायच्यात फटका चांगला बॉल चालला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर येतो तोपर्यंत मला फक्त एकच धाव ड्राईव्ह करायचा होता बॉल रणजितला मिळाली फक्त एकच धाव 135 ओव्हर नंबर 3 रोहित भंडारी गोलंदाजी ट्रॅकवरती आला कमबॅक करावा लागेल रोहितला तब्बल 2 ओव्हर मध्ये 34 धावा लागल्या फलकावरती लाईन आता खराब आहे पंच आमच्याकडे वळतायत डॉट बॉल येतोय असं वाटलं बॉलला वाईड आहे की काय एका क्षणाला फलंदाज बघत होता अंपायर आमच्याकडे वळले पण अंपायरने योग्य डिसिजन दिला डॉट बॉल येतोय धावा फलकावरती 35 2 बॉल झाल्या फलकावरती ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे यानंतर पुन्हा एक ओव्हर पॉवर प्लेची बघायला भेटेल आता लाईन खराब आहे आता बॉल चालला लेग स्टिक सोडून आउटसाइड द लेग स्टिक अवांतरचा धाव ऍड केले जाईल 36 धावा धाव फलकावरती लागतात रोहितचा बॉल चांगला फटका होता
सरळ दिशेने खेळायचं होतं. स्वतः रोहित बॉलवर देतो, बॉल अडवला जातोय. बॅकअप येईल मयूरकडनं, तोपर्यंत मिळाली फक्त ही सिंगल. या एकने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 37 धावा, 3 बॉल झालेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. 3 बॉल 37 धावा धावफलकावरती. रोहित सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा आता लाईन खराब आहे, वाईट बॉल येतो, अवांतर धाव ऍड केली जाईल. एकने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण एकूण धावा 38. हो, फटका चांगला आहे. स्विच रिव्हर्स असरा बाहेर काढला. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाला सीमा पार. हे तो अजून एक चौकार राहुलचा बॅटमध्ये येणारा चौकार नंबर 6वा चौकार येतोय. काय फलंदाज होतं मैदानावरती. अगदी सलामीला आलेले 2 फलंदाज मैदानावरती मात्र तटस्थ खेळतात. काय फलंदाजी, कलात्मक स्ट्रोक, स्वीप केलं, फक्त मनगटाच्या सहाय्याने बॉलला वळवलं, दिशा दिली, लॉंग लेगला बॉल, सीमा पार, सलगचा दुसरा चौकार. शेट मात्रे यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चला, काय ना हरकत नाही, हास्यमय वातावरण आहे. सर्व आपलीच मुलं, आपली टुर्नामेंट नेहमीच प्रत्येक व्यासपीठावरती असं चित्र बघायला भेटते. आणि हे चित्र मैदानावरती सतत सुरू आहे. राहुलचं काय फलंदाजी होत्या मैदानाच्या चारी बाजूने, चौफेर फलंदाजी सुरू आहे. पहिले 3 बॉल रोहितचे, नंतर 3 बॉल राहुलचे, आलेले सलग 3 चौकार आणि या 4 ने धावसंघाला फलकावरती एकूण 50. तेरा बॉल 35 वरती खेळतोय. 8 चौकार राहुल चा बॅट मध्ये आल्यात. फटका इथे चांगला मिडपला, फक्त इथला. आता फलंदाज बाद होतोय, विकेट पडतीये. 50 वरती लागलेला पहिला विकेट. क्रॉसिंग कंपल्सरी आहे. बघा एका सेकंदाला किती महत्व आहे. संकेतनं सांगितलं, कारण की संकेत स्वतः अंपायर आहे, पण स्वतः आता इन ऍक्शन मध्ये खेळतोय. त्याने जसं बघितलं तसं फलंदाजाला थांबवलं. विकेट मिळाली 50 वरती पहिली विकेट. रणजित आऊट झाला. राहुल पुन्हा सरकला सॅकेटला. नवीन फलंदाज संकेत बघत. पुढची मॅच किंग बॉय 11 त्यांच्यासोबतच वाडा बॉयज. लाईन इथनं खराब आहे, व्हाईट बॉल येतोय. राहुल फलंदाजी करतोय. डबल 13 बॉल 35 वरती सध्या तरी तो खेळतोय. फटका चांगला टॅप केलाय. फिल्डर आहेत, थांबणार नाही. बॉल साइड्स किंवा धडक मारतोय. हा येतोय फलंदाज राहुलच्या बॅटमध्ये 9वा चौकार. वैयक्तिक 14 बॉल 39 वर खेळतोय स्टॅगरला राहुल. काय फलंदाजी होते मैदानावरती. सलगचा हाई आता 4था चौकार येतोय. 2दा विक्रम केला. अगोदर 5 बॉल 5, आता 4 बॉल पुन्हा 4 येत आहेत. पुन्हा 6 चौकार बघायला भेटतील का. व्हाईट बॉल आलाय. 55 धावा, 57 धावा धावफलकावरती. आता रनआउट आणि फलंदाज होतोय बाद. अशी विकेट दिली आहे ती मात्र संघनायक संकेत सुद्धा आता कुठेतरी विचार करेल. फलंदाज होतोय बाद. धक्का लागतोय दुसरा. जो फलंदाजी राहुल मैदानावरती करत होता तो आता परतलाय डग आउटला.
हो स्वीप केला बॉलला फटका चांगला सर्वेश मध्ये तो पहिला चौकार आल्याबरोबर इरादे स्पष्ट केले ठोकला गदी पहिल्या बॉलवरती फेस करताना चौकार. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. पॉवर प्ले सुरू आहे. फिल्डिंग चांगली आहे. बॉल अडवला जातो बॅकअप येतोय तोपर्यंत सिंगल एक नंबर फलक जाईल पुढे फलकावरती 62 धावा. ओव्हर नंबर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. तब्बल 62 धावा 2 गडी बाद 62 धावा फलकावरती लागल्यात. प्रथम फलंदाजी करताना मैदानावरती श्री 11 या टीमचा अजून 6 बॉलचा खेळ इथनं असेल शिल्लक खेळाचा पहिल्या सत्रामधला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रुचित स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये आता हाणामारी करावी लागेल. 62 झाला त्या स्पर्धेचा उच्चांक बघितला तर कालच्या दिवसामध्ये विजय स्टार टीमने लावला होता धावफलकावरती तब्बल 68 धावा. आता विक्रम मोडत काढेल का श्री 11 तब्बल 62 झाल्यात. 6 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. सेकंडला सर्वेश खेळतो 9 सेकंडला संकेत. फोल्डिंग मध्ये बदल चालवला वारंवार आपण बघतोय. मिड विकेट मिड ऑन मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये सुपर कव्हर सजा स्विच इट करायचं होतं. लाईन खराब आहे की का बघायला लागेल पण पंचांना सांगितलंय स्पष्ट नकार दिला. पंच थोडेसे मात्र असं वातावरण मैदानावरती ज्या क्षणाला आमच्याकडे वळतात आणि सांगतायत की डॉट बॉल आहे पण आता फलंदाज बाद होतोय. बॉल बाहेर चाललाय सर्कलचा. षटकाराला महत्व नाहीये. तिसरा धक्का बसतोय 62 वर. बघतोय 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तब्बल धावा दाखवून 63 उच्चांक तर आजच्या दिवसातील आतापर्यंत गाठला. वन लेफ्ट सोडून दिला. एकदा मिळेल जरूर एक नदा बरं जाल पुढे 64 धावा या स्पर्धेचा उच्चांक 68 धावेंचा आहे. जो विजय स्टार संघाने कालच्या दिवसात लावला होता. पुन्हा आता बॉल नो लाऊडली नो अंपायरने सांगितलंय. अजून एकदा ऍड केलं जाईल धावफलकावरती अवांतरची 65 ऑन स्कोर बोर्ड. सगळ्या संकेत बघत 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टॅप केला स्वतः गोलंदाज डायरेक्ट हिट. काय फिल्डिंग होती फॉल थ्रू मध्ये. बॉल अडवला एका हाताने डायरेक्ट हिट केलं. फलंदाज बाद झाला. संकेतलाही दाखवला डगआउटचा रस्ता. धावा 65 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे मात्र स्वीप करायचा होता. पुन्हा एकदा बॉल बॅटला लागला की हाताला स्पर्श करून गेला. हाताला स्पर्श करून गेला. पंचांनी स्पष्ट नकार दिला. अपील जरूर केलं तर अक्षय गिरीश आपण बघतोय त्यांचा मागे तो आला नकार येतोय. डॉट बॉल 65 झालाय. शेवटचा बॉल अजून एक बाकी आहे. फटका इथे चांगला मुळे आपला फिल्डर आहेत. एक कम्प्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न चालवला पण अखेर नकार होतो. डाव थांबला 66 वरती. फक्त आणि फक्त 4च धावा ओव्हर मध्ये खर्च केला. गोलंदाज रुचितने विकेट सुद्धा मिळवल्या. एक विकेट सुद्धा मिळवली. वैयक्तिक एक विकेट आली सांगितलीमध्ये रनआउटची. काय गोलंदाजी केली. स्लॉग ओव्हर मध्ये फक्त 4च धावा
खर्च केला रुचितने इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त 4 धावांची ती ओव्हर. डाव थांबला 66 वर. ठेवलं लक्ष 67 एक भल्या मोठं धावाचं डोंगर उभं केलंय श्री 11 ने. त्यात मात्र खल्लास 3-1 फॉर टीम समोर. डाव जेव्हा सुरू होईल दुसरं या एकवाद कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आवाज डोंबिवलीचा मनीष शाला बागडे यांना. यानंतर अजून एक बिग फायटिंग मॅच असणार आहे. चला त्या आधी आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊयात. किंग बोयर आणि वाडा बॉयज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या. मंजूर आलेत. वाडा बॉयजचे कॅप्टन आपण या त्वरित कुठे असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे अन्यथा पेनलाइज करण्यात येईल. या पराग बोर या त्वरित. टॉस करण्यासाठी जयेश म्हात्रे यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. कॅमेरामॅन किंग बोयर विपक्ष वाडा बॉयज अशी ही मॅच. एका संघाने या सीझन मध्ये डॉमिनेट केलाय दुसऱ्या संघाने अनेक सीझन गाजवल्यात. काय कॉल आहे. हेड्स कॉल आहे. हेड्स इट इज. काय कॉल आपला असेल. पहिले आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी करणार. काय टार्गेट सेट करणार कारण समोर देखील असा संघ आहे जो संघ सध्या फॉर्म मध्ये आहे. त्या संघाने नक्कीच पारितोषिकं मिळवल्यात. सेमीफायनल फायनल ही अशी लढत त्यांची आतापर्यंत राहिली आहे. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न कशी वाटते स्पर्धा खेळण्यासाठी. प्रथम तर आम्ही काही टार्गेट असं सेट केलं नाहीये कारण त्यांच्याकडे पण चांगले बॉलर आहेत. बघू जसा गेम होतो त्यानुसार आम्ही टार्गेट सेट करू. एक म्हणजे फायटिंग स्कोर ठेवू त्यांच्यासाठी. आणि टुर्नामेंटसाठी बोलायचं तर दरवर्षी गेली 3 वर्ष आम्ही टुर्नामेंट खेळतोय. नवनीत आणि जयरागिरी संघ खूप चांगलं आयोजन करतायत. गेल्या वेळेस खाडीवरती टुर्नामेंट यावेळेस बाक्षावर डे नाईटचं आयोजन करतायत. खूप अप्रतिम अशी टुर्नामेंट आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर येऊयात आपण पराग बोयर यांच्याकडे किंग बोयर टीमचे कॅप्टन. तर काय आपण किती धावा बनवण्याचा प्रयत्न करणार आहात. 5 षटकांची मॅच. पॉवर प्लेचे 2 षटकं आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं चौथं षटक पॉवर प्लेचं. पण एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की पॉवर प्लेचे दोन्ही षटकं एक गोलंदाज नाही फेकू शकत. येस काय टार्गेट आपण सेट कराल पराग. आम्ही यांना रोखायला बघूया कमसे कम 40 ते 45 धावामध्ये. आणि महत्वाचा प्रश्न पराग 2 मिनिटं थांबायचं. कशी वाटते स्पर्धा खेळायला आणि आपल्या टीमचा फॉर्म खूप चांगला आहे यावर्षी. तर काय सांगाल सुरुवातीला आपण कुठल्या देवाचं प्रार्थना केली होती नक्कीच ते इतर आमच्या टीम्सला देखील सांगा. फॉर्म बघायला गेलं तर पूर्ण टीमच एकदम चांगली खेळते. सर्व प्लेयर्समुळे टीम पुढे चालली आहे. कारण की कोण ना कोण फेल झाला तर दुसरा प्लेयर येऊन ती जागा भरतोच आहे. कारण की आमचे पण कधी कधी मेन बॉलर्स नसतात पण तरी पण ज्याला चान्स भेटेल तो त्याचा 100% देतोच. आणि म्हणून आम्ही जिंकत आलो आहे. आणि स्पर्धा खूपच भारी आहे. एकदम मस्त वाटते. काहीतरी नवीन एक आणलं आहे ते चांगलं. पॉवर प्ले असल्यामुळे जरा एक मजा पण राहते टुर्नामेंटमध्ये का दोन्ही बाजूंना म्हणजे दोन्ही टीमला एक जरा चान्स भेटतो परत कमबॅक करायचा. थँक्यू सो मच बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला. दोन्ही टीमचा बेस्ट ऑफ लक असणार आहे. किंग बोयर विपक्ष वाडा बॉयज अशी ही लढत आहे. आणि बघा आताच नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार श्री 11 संघाला 2 धावांची पेनल्टी लावण्यात येते. म्हणजे 2 धावा इथे काय केलं ऍड केलेत की पुढे सरसावले होते. बेगीट करायचा प्रयत्न केला. टॅप शॉट येतोय. अप्रतिम फटका. धाव संख्या इथे खूप मोठी आहे धावांवरती. पण खल्लास 3-1 4 जो संघ नक्कीच नवदूत खेळाडूंनी भरलाय. ज्या संघामध्ये नक्कीच गिरीश सारखा एक अनुभव खेळाडू आहे. आणि ही
एका टीमची खासियत असते. जसं आपण जय रागाई संघाचा अनेक वेळेस उल्लेख केला की त्यांच्याकडे तो अनुभव आहे, त्यांच्याकडे नवदूत यंगस्टर्स आहेत. तसाच काहीतरी आपल्याला खल्लास 3-2-1-4 हा संघ देखील बघायला मिळतोय. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागतायत, पंचांनी दाद इथे फेटाळून लावली आहे. धावा किती धाव फलकावरती 13 धावा आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला. येस पेनल्टी ऍड केली आहे संकेत. ह्युमन कॅल्क्युलेटर आहे. पुढे सरसावले होते, बेखेटचा प्रयत्न केला होता पण यष्ट्या इथे उद्ध्वस्त केला. तर गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्क वरती आहे आणि एक मोठा झटका लागतो इथे. खलास 3-2-1-4 या संघाला. शेवटचा षटक बाबू घेऊन येईल. बाबू असेल टीम मध्ये तर. यस आपल्याला शैली माहित आहे श्री 11 संघाची. यावेळी कट करायचा अप्रतिम फटका बघायला मिळतोय. डोळ्यांचा पार न फेडणारा हा फटका. काय फटका सजवलाय रुचितनी. अप्रतिम फटका. तो देखील सांगतोय धावा चेस होणं इथे कठीण नाहीये. बॅकफुटला जाऊन लाजवाब कटचा फटका बघायला मिळतोय. खूप चांगला शॉट. तो देखील एक मोठ्या गोलंदाजासमोर. यावेळी दुसऱ्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला गेले, थोडासा वेट ट्रान्सफर केला आणि हुक शॉट खेळलात. चांगला फटका हा देखील म्हणावा लागेल. 360 डिग्री खेळणं गरजेचं आहे. अंडरआर्म सर्कल क्रिकेटचा विचार केला तर बघा खेळाडू आपण 6 खेळाडूचे बघू शकतो. 15 यार्ड सर्कलच्या बाहेर त्यांच्या गॅप मध्ये जर चेंडू आपण टाकला तर नक्कीच चौकार मिळू शकतो. यावेळी देखील अजून एक चांगला फटका पण अक्षयचं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑन रिजन वरती अक्षयने केला. संघासाठी 3 धावा नक्कीच इथे सेव्ह केला. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी टार्गेट करत असताना फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता रुचित यांनी. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुढे सरसावले आहेत. यावेळी फटका चांगला आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण कॉर्नर वरती. काय मॅच रंगतंय. खूप चांगली मॅच इथे. श्री 11 संघ त्यांच्या समोर फाईट करतोय. खलास 3-2-1-4 हा देखील संघ. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. यष्टांच्या मागे खूप चांगली कामगिरी केली आहे आणि इथे डॉट बॉल आलाय. षटक संपलंय का? येस आमचे गुणलेखक आम्हाला सांगताय षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 20 धावा आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या किती? 67. खूप मोठं लक्ष आहे. 67 धावांचं लक्ष आहे. बघा पारितोषिक आलाय बॅटरसाठी. रुची त्यांच्यासाठी पारितोषिक आलं. एक नवदूत खेळाडू आहे ज्याने इम्प्रेस केलाय. बॅकफुटचा तो जाऊन कटवाला चौकार आपल्याला नक्कीच लक्षात राहील असा चौकार त्याच्या बॅटमधून आणि त्यासाठीच त्याला बघा सूरज यांनी पारितोषिक आलंय. 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक सूरज मात्र यांच्याकडून असणार आहे. चांगल्या नवदूत खेळाडूला प्रोत्साहित करणं आपलं काम आहे. तसंच करतायत पण समोर देखील आव्हान मोठं आहे. अक्षय आलाय. वेग, प्रचंड वेग ज्या गोलंदाजासाठी नक्कीच अनेक मैदानं फक्त त्याला बघण्यासाठी भरतात तसा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. अक्षय गुरु गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्मर आहे. चक्री शैलीची गोलंदाजी आणि कंप्लीट जर डोंबिवली रिजनचा आपण विचार केला तर अनेक यंगस्टर जे आहेत जे याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतात. असा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. समोर देखील आव्हान मोठे. यंगस्टर तो चांगली बॅटिंग करतोय. यावेळी बॅटची कडा लागते आणि चौकार आलाय. बॅटची कडा लागली आहे पण 4 धावा नक्कीच इथे रुचितच्या खात्यामध्ये आणि खलास 3-2-1-4 या संघाच्या खात्यामध्ये देखील जातो. एक मोठ्या गोलंदाजावरती जेव्हा एक नवदूत खेळाडू चांगली खेळी करतो, चांगली बॅटिंग करतो तेव्हाच तर त्याचं नाव त्या शिखरावरती जातं. तो देखील आपल्या नावाची छाप सोडू शकतो आणि नक्कीच तशी शैली, तसे स्किल्स, ती ताकद, ती टेम्परमेंट रुचितकडे बघायला मिळते आपल्याला. चौकार आलाय अक्षयच्या बॉलिंग मध्ये. यावेळी वेगवान चेंडू होता. प्रचंड वेग असणार पण प्रोटेक्शन आहे.
राहील आहेत प्रोटेक्शन करण्यासाठी. डीप फाईन लेग रिजन वरती वाईट +1. येस 2 धावा मिळतील सर. वाईट +1 2 धावा मिळणार. स्ट्राईक रोटेट झाली आणि केतनला देखील आता चांगला खेळ करणं गरजेचं आहे कारण रुचित आपलं काम चोख पार पडतात. स्ट्राईक जेव्हा रोटेट होत आहे यावेळी रेवान स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांनी नक्कीच फेकी केली आहे. धावचीची शक्यता नॉन स्ट्रायकिंगला पण पंचांचा काय कॉल असणार आहे. जयू आहेत. येस नॉट आउट दिलं ना पंच आपण. ओके नॉट आउट असेल. 22ची धाव असणार आहे. येस सूरज सर. अक्षय आणि पुन्हा एकदा तोच कॉन्टॅक्ट तोच बॅटल तीच रायव्हलरी. अक्षय गुरु विपक्ष रुचित यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता पण प्रचंड वेग आहे. त्या वेगाने इथे इम्प्रेस करतायत बीट करतायत बॅटरला आणि ती लाईन देखील तेवढीच अप्रतिम फेकली आहे. यावेळी देखील तेवढा चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. एक तेरी तो एक मेरी. हा खेळाडू देखील खास आहे. हा खेळाडू देखील विशेष आहे. येणाऱ्या काळामध्ये रुचितचं देखील नाव मोठ्या अंडरआर्म क्रिकेटर्स मध्ये घेणं गरजेचं असणार आहे कारण बॅटिंग देखील तशीच करतोय. खूप चांगली बॅटिंग. अक्षय समोर अक्षय गुरु गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याच्यासमोर 2 चौकार वसूल केल्यात. का बॅटिंग करतोय. असंच पारितोषिक सूरज यांनी देखील लावलं नाहीये. सगळ्यात चांगली जागा जर मैदानात बघायची असेल तर ती पंचांची जागा. तिथून त्यांनी खेळ ओळखला रुचित यांचा आणि त्वरित पारितोषिक देखील लावलंय. धावा आहेत धाव फलकावर 31 धावा आहेत. यावेळी देखील अजून एक चांगला फटका पण यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथे कारण जे प्रोटेक्शन आपण होतो मिड ऑन वरती ते प्रोटेक्शन आता बाहेर करण्यात आलं होतं. 32 धावा झाल्यात. 18 चेंडूचा खेळ झालाय. 32 धावा धाव फलकावरती झाल्यात. 12 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण असणार आहे. 12 चेंडू 35 धावा जिंकण्यासाठी खलास 3-2-1-4 ला आणि त्याच 35 धावांचं संरक्षण श्री 11 ला करायचं. श्री 11 संघाने अनेक वेळेस केलंय. आता करण्याची आवश्यकता खलास 3-2-1-4 संघाला देखील असणार आहे. कानमंत्र देण्यासाठी नक्कीच मयूर आले होते मैदानात. थोडंसं स्ट्रॅटेजी मानणं इथून गरजेचं आहे. कुठल्या गोलंदाजाला आपण टार्गेट करतो आणि विशिष्ट म्हणजे हा षटक खूप महत्वाचा आहे. पुन्हा एकदा रणजित आल्यात आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये आणि त्या स्पेलच्या या सगळ्यात महत्वाच्या 6 चेंडूंवरती आल्यात. रणजित गोलंदाजी मार्कवरती आल्यात. राईट आर्म राऊंड विकेटनी मारा करतात. पॉवर प्लेचं हे षटक आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू 35चं समीकरण आहे. जर इथून या षटकामध्ये 2 ते 3 चौकार जर रणजितच्या बॅटमधून किंवा केतनच्या बॅटमधून वेळ येस वेळेची अवधी थोडस स्पीडअप करा. संकेत थोडस स्पीडअप करा. श्री 11 9 मिनिटं आणि 15 सेकंड झालेत सर. 9 मिनिटं 15 सेकंड झालेत म्हणजे अजूनही आपल्या जवळपास 2.5 मिनिटाची अवधी आहे हे षटक फेकण्यासाठी. 2.5 मिनिटांची अवधी आपल्याकडे अजूनही शिल्लक आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. 3 खेळाडू फक्त 15 यार्ड सर्कलच्या बाहेर असू शकतात. 12 चेंडू 35चं समीकरण आहे. पहिला चेंडू आणि पंच बघत काय कॉल करतायत. येस पंचांनी इथे दोन्ही आज समांतर केल्यात. वाईट बॉल इथे पंच कॉल करतायत. समीकरण बदलत आहे. 12 चेंडू 34चं समीकरण असणार आहे. पुन्हा एकदा आहे का तर येस पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट आल्यात कारण हे षटक देखील पॉवर प्लेचं असणार आहे. 2 चेंडू बॅक टू बॅक वाईट. तिसरा देखील येतोय का तर तिसरा देखील आलाय. बघा कुठला गोलंदाज इथे चुका करतो आणि चुका करायला भाग पाडण्यासारखी बॅटिंग नक्कीच रुचित करतोय. रुचितच्या पायात चेंडू मिळाला. चौकार नक्कीच मारण्याची क्षमता आहे त्या बॅटरकडे. यावेळी चांगला फटका येतोय. अप्रतिम फटका रुचितांच्या बॅटमधून. या खेळाडूंनी नक्कीच इम्प्रेस केला. संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटचं संपूर्ण डोंबिवली नगरीचं लक्ष आता यांनी आपल्याकडे वेधून घेणारी बॅटिंग केली आहे रुचितने. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती आणि पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर 3 चेंडू स्क्वेअर देखील फेकलेत म्हणजे एका चेंडूसाठी तब्बल 7 धावा खर्चिक केल्यात. गोलंदाज कोण आहे तर गोलंदाज रणजित गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी अजून एक वाईट बॉल घोषित केलाय. रुचित पुन्हा एकदा वा 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 काय फटका वसूल करतोय. हा फक्त शॉट नाहीये हा संदेश आहे की हा खेळाडू विशेष आहे. काय फटका सजवला. एक फटका स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मधून दुसरा फटका अगदी गोळीच्या वेगाने क्षेत्ररक्षक होते पण त्यांना फक्त दर्शक बनवला.
तीन चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील असणार आहे सूरज यांच्याकडून. 10 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. 10 चेंडू 23 धावा. खल्लास 3-1-4. रुचित जर्सी क्रमांक 45 पुढे सरसावला. पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका. बल्ला है या तलवार है, चीर दे ऐसी धार है. काय अप्रतिम बॅटिंग केली आहे. आणि बघा राहुलने देखील मैदानात उभे असताना टाळ्या वाजवल्यात, कारण हा यंगस्टर आहे. यस 500 रुपये नक्कीच मिळालात. मॅच नंतर त्यांना देऊयात, पण समीकरण आता काय आहे मॅच मध्ये? समीकरण काय? 9 चेंडू आणि 19 धावेंवरती मॅच आली आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग रुचित कडून बघायला मिळते आपल्याला. खल्लास 3-1-4. योगेश इनामदार यांचं देखील स्वागत आहे. खल्लास 3-1-4 फाईट करतोय. श्री 11 संघासमोर एक बलाढ्य संघासमोर फाईट करतोय आणि फाईट करणं गरजेचं आहे. रुचित या खेळाडूचा उल्लेख करणं गरजेचं आहे. 7 चौकार मारल्यात या खेळाडूंनी आतापर्यंत. एकेरी पारी बघायला मिळते. एका हाताने लढतोय आणि चुका करायला भाग पाडतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला, ज्या 3 चेंडूला फेकण्यासाठी 8 चेंडू फेकल्यात. पुढे सरसावला. अजून एक चांगला फटका. अक्षय गुरव आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दुसऱ्याचा देखील प्रयत्न. फेकी आणि फेकी देखील खूप वाईड होती. नक्षी संकेत तिथे नसते तर चौकार देखील निघून गेला असता. अंडर प्रेशर जर आपण दडपण गोलंदाजावरती टाकाल तर असं म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये गोलंदाजाला नाही त्याच्या चेंडूला खेळा, त्या बॉलला खेळा. तसंच करतो रुचित. अजून एक चांगला फटका. अजून एक चौकार येतोय. रुचित वा, रुचित वा, काय खेळी करतोय. एक नवदूत खेळाडू आहे, त्याला लक्षात राहणारी खेळी इथे मैदानात होते. टाळ्या अगदी प्रतिस्पर्धी संघाने देखील तुझ्यासाठी वाजवल्यात. वाह रुचित, खूप चांगली खेळी. काय समीकरण आहे? 7 चेंडू आणि 12 धावेंवरती मॅच आली आहे. 7 चेंडू 12 धावेंवरती मॅच. शिल्पकार रुचित अजून एक आलाय आणि मला सांगायची आवश्यकता नाहीये. अगदी प्रेक्षकांनी देखील उभे राहून अभिवादन केलंय. अभिवादन करण्यासारखी खेळी तू करतोयस. अभिमान आहे खल्लास 3-1-4 संघाला तुझ्यावरती. अभिमान आहे आम्हाला सर्व डोंबिवलीकरांना की अजून एक उभरता सितारा आमच्या डोंबिवली नगरीमध्ये तयार होतोय. तयार झालाय कुठे? तर जय रागाई क्रिकेट क्लब आयोजित जय रागाई क्रियांश 11 चषकामध्ये तयार झालाय. नवनीतजी वजे साहेब नक्कीच ज्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा बघायला मिळते, त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच सूरज यांच्याकडून देखील 1000 रुपये मिळालेत. आणि वैयक्तिक खेळीचा विचार करूयात. रुचितच्या 18 चेंडू 42 धावा केल्यात. वैयक्तिक एकदा जोरदार पुन्हा एकदा रुचित साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वा रुचित, काय खेळ केलाय. सर्वेश खोलते आणि तेजस मोरे यांच्याकडून देखील 500 रुपये वैयक्तिक, म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच मिळालंय या खेळाडूला. पण मॅच संपलेली नाही आहे. लक्षात राहणारी खेळी केली आहे, पण मॅच अजूनही शिल्लक आहे. मॅच काय शिल्लक आहे? 6 चेंडू 8 धावा. बाबू गोलंदाजी मार्क वरती जाणला जातो. यावेळी फटका फसलाय. 7 द्या कोणीतरी असं म्हणतोय रुचित नॉन स्ट्रायकिंग एंड वरून. केतननी तर 7 दिलेली नाहीये. येणारा बॅटर 7 देणार आहे का? मॅच कुठे आली आहे? 5 चेंडू आणि 8 धावेंवरती मॅच आहे. 5 चेंडू 8 धावा. काय मॅच रंगते. हृदयाचा काळजा चुकवणारी ही मॅच रंगते. हृदयाचा ठोका चुकवणारी ही मॅच रंगते. अगदी प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक आपल्या टोज वरती आलेत. बसलेले प्रेक्षक हे उभे राहिलेत. उभे राहिलेले प्रेक्षक आपल्या टोज वरती आलेत. हीच तर मॅच आहे. मयूर आला बॅटिंग साठी. मयूर यांचा उल्लेख करणं देखील गरजेचं. एक अप्रतिम समालोचक, एक खूप चांगले गोलंदाज. आता आवश्यकता काय? स्ट्राईक रोटेट करायची आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्राईक आली आहे रुचित कडे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेंचं समीकरण आहे. रुपेश कारंडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक रुचित साठी, म्हणजे तब्बल 2500 रुपयाचं.
आणि बघा वैयक्तिक 50 धावा केले तर पुन्हा एकदा नवनीतजी वजे यांच्याकडून देखील 500 रुपये म्हणजे 500 रुपये त्यांनी नक्कीच दिलेत या खेळीसाठी. अजून 500 रुपये जर 50 मारली तर धावा किती बनवायच्या जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 7 धावेचं समीकरण. रुचित आलाय पुढे सरसावलाय चांगला फटका खेळलाय स्ट्राईक रोटेट. रुचित आउट झालाय. हे काय घडतंय मैदानात. खल्लास 3-2-1-4 संघाच्या आशा अपेक्षा ज्या खेळाडूवरती होत्या त्या इथे निराश केल्यात. पण मित्रांनो एकदा जोरदार जागेवरती उभे राहून या नवदूत खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. रुचित बॅट दाखवायची आहे आणि आपल्या प्रेक्षकांनी आपल्याला दिलेलं अभिवादन आपण स्वीकारायचं आहे. वेल प्लेड रुचित. एक नवदूत खेळाडू आणि नक्कीच हा खेळाडू देखील आपल्याला आपल्या डोंबिवली नगरीचं नाव त्या शिखरावरती नेणार आहे. पण मॅच कुठे आली आहे. श्री 11 संघाने ही मॅच पुन्हा एकदा जाळ्यातनं आपल्याकडे खेचून काढली आहे. संकेत भागात त्यांची ही संकल्पना त्यांची ही टीम. मयूर आलाय. मयूर भोईरची बॅट देखील आग उघडतीये. चौकार वसूल केलाय. आता समीकरण काय आहे. 2 चेंडू आणि 2 धावेंचं समीकरण आहे. 2 चेंडू आणि 2 धावेंचं समीकरण. मॅच कुठे आली आहे. मॅच कुठे होती. धावा किती होत्या. 67 धावा होत्या. त्या चेस ऑलमोस्ट गेल्या आहेत. 2 चेंडू 2 धावेंवरती मॅच. सामना आवडला असेल आमचा चषक आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत या मॅच साठी. बाबू गोलंदाजी मार्क वरती आणि बॅटिंग करतोय मयूर भोईर देवीचा बाळा. 2 चेंडू 2 धावेंवरती मॅच आहे. पुढे सरसावला बिगीचा प्रयत्न केलाय. मॅच जिंकली आहे. खल्लास 3-2-1-4 या संघाने सामना जिंकलाय. 67 धावेंची बहारदार खेळी इथे बघायला मिळते. मॅच जिंकवून दिली आहे.